मंडळी नमस्कार. यशवंत गव्हाणे ॲग्रीटेकमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच वेळा कोकणामध्ये भाजीपाला म्हटल्यानंतर भाजीपाला पुरवठा होतो कुठून? तर मोस्टली नाशिक आहे, पुणे आहे, सातारा आहे, कोल्हापूर आहे आणि कर्नाटकमधला बेळगाव जिल्हा आहे. ह्या परिसरात कोकणाला भाजीपाला पुरवठा होतो असा समज आहे आणि बहुतांश जास्त प्रमाणामध्ये होतो. पण कोकणामध्ये सुद्धा हल्ली बरेच काही प्रगतशील शेतकरी आहेत, प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांनीसुद्धा भाजीपाला उत्पादनामध्ये खूप चांगली झेप घेतलेली आहे. आणि खरं म्हणाल तर कोकणामध्ये भाजीपाला उत्पादन हे कमी पाण्यामध्ये खूप लवकर होतं. म्हणजे उर्वरित महाराष्ट्रामध्ये किंवा उर्वरित भागामध्ये एखाद्या भाजीपाल्याला सुरुवात व्हायला एक 75 दिवस लागत असेल, कोकणामध्ये साधारणपणे 60 ते 65 दिवसामध्ये 10 ते 15 दिवस लवकर भाजीपाला तयार होतो. असंच भाजीपाल्याचा खूप मोठ्या प्रमाणावर चांगला प्रयत्न करणारे खालापूर तालुक्यातले वनवे गावचे आपल्यासोबत मच्छिंद्र पार्टे काका आहेत आपले. त्यांचं मी स्वागत करतो. नमस्कार काका, आपली पहिली पूर्ण ओळख करून द्या. माझे नाव मच्छिंद्र परशुराम पार्टे, मुक्काम वनवे, पोस्ट तालुका खालापूर, जिल्हा रायगड. आपण तुमच्या क्षेत्रावर आलं आहे, प्लॉटमध्ये आलं. भाजीपाला खूप प्रकारचा भाजीपाला तुमच्या प्लॉटवर दिसतोय. तर कुठली भाजी तुम्ही इथं तुमच्या शेतावर लावलेली आहे? आता माझ्या शेतामध्ये 1-1.5 एकराला काकडी आहे. बरं. काकडी नेत्राची कॉलेज आहे कंपनीची. नंतर भेंडी आहे. बरं. भेंडी माझ्याकडं जवळजवळ 2 एकराला भेंडी आहे आणि वांगी आहे, मिरची आहे. हां. आणि आंतरपिकं म्हणून मोहरी आहे, भोपळा आहे, मुलांना मुलांना खाण्यासाठी कलिंगड आहे, मका आहे, चिटकावंचा मका आहे आणि बाकी भाजीपाला आता आम्ही घेतच असतो. बरं. म्हणजे खूप प्रकारचा, म्हणजे 6 ते 7 प्रकारचा भाजीपाला तुम्ही घेताय. म्हणजे विक्रीसाठी पण घेताय आणि बऱ्याच वेळा भाजीपाला ही दररोजची लागणारी गोष्ट आहे आणि आपल्या कुटुंबाला लागणारा विषमुक्त भाजीपाला आपल्या दररोज सकाळी आपल्या ताटामध्ये यावा हा तुमच्या उद्देशाने विक्री आणि स्वतःसाठी तुम्ही खूप प्रकारचा भाजीपाला इथे लावताय. आता ह्याची सुरुवात तुम्ही कधीपासून केली? मी 78ला 10वी झालो. 10वी झाल्यापासून मी भाजीपालाच करतो. बरं. आणि तिथपासून आजपर्यंत भाजीपाला पीक घेत आलेलो आहे. आणि याच्या प्रत्येक गावाला, बाहेर गावाला जाऊन तिकडं मोटर मशीन बसवून, डिझेल इंजिन बसवून अशी 15 एकर 16 एकर अशी भाजीपाला करत आलो. आता सध्या माझ्याकडे 5 एकरला भाजीपाला आहे. म्हणजे गेली 47 वर्ष तुम्ही भाजीपाला करताय, बरोबर? आता हे करताना, कारण एवढी मोठी शेती आहे, म्हणजे भाजीपाला लावणं आहे, त्याचं उत्पादन घेणं आहे, विक्री आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला मदत कोणाची होते? ह्याच्यामध्ये मदत मला माझी पत्नी असते. मी स्वतः असतो 24 तास म्हणजे शेतामध्येच असतो. माझी पत्नी असते, माझी मोठी सून वर्षा पार्टे असते, योगेश पार्टे असतो मोठा मुलगा. नंतर माझा पुतणी असतो सोमनाथ पार्टे, एक नातू असतो सोमनाथ पार्टेंचा मुलगा दीप पार्टे, गोरक्ष पार्टे आणि हे 2 नातू माझे, आदेश पार्टे आणि तो माऊली पार्टे. हे समोर काही माझ्या बरोबर असतात शेतामध्ये शिक्षण घेऊन. हे सगळ्यांची मला मदत असते आणि माझ्याकडे आदिवासी लेबर पण आहेत. छान. म्हणजे तुम्ही मुलांना पण अशी सवय लावली की बऱ्याच वेळा आपण असं बघतो की मुलं शाळा कॉलेजमधून आल्यानंतर मोबाईलमध्ये किंवा टी व्हीमध्ये असतात, पण तुम्ही एक तुमच्या घरी वारकरी संप्रदाय असल्यामुळे मुलांना घरी मोबाईल किंवा टी व्हीमध्ये न हे करता तुम्ही त्यांना शेतामध्ये आणता आणि शेतीबद्दल पहिल्यापासून आवड निर्माण करता. आता पुढचे काय की शेतीमधलं उत्पादन तर सगळेच करतात, पण त्याची विक्री तुमच्याकडून जो भाजीपाला तयार होतो त्या भाजीपाला विक्री तुम्ही कुठं आणि कशी करता? माझी भाजीपाला विक्री पनवेलला नेतो आणि पनवेलला मालाड आणि कांदिवलीचे व्यापारी मला ऑर्डर देतात. त्या ऑर्डरप्रमाणे त्यांना मी पोच करतो. नंतर काही माल मी खोपोलीला पण विकला जातो. मोहन शेठ म्हणून आहेत, त्यांना दिला जातो पोकरकर. आणि अशी नियोजन करून मला ऑर्डर असते, तशी ऑर्डरप्रमाणे खोपोली पनवेलला माल फिरवत असतो. बरं. म्हणजे तुम्ही स्वतःहून कधीच जात नाही, तुम्हाला ऑर्डर येतात आणि तुम्ही माल पोच करता. म्हणजे खूप चांगली विक्रीची पद्धत आहे. नाही, बऱ्याच वेळा शेतकरी काय होतो, माल घेऊन जातो आणि कुठल्या तरी व्यापाऱ्याच्या समोर हात पसरतो. आपलं सोनं असताना सुद्धा विकताना त्याला अडचण येते. पण तुम्हाला याचा अर्थ असा आहे की तुमच्या शेतामध्ये पिकणाऱ्या भाजीपाल्याची गुणवत्ता, ज्याला आपण दर्जा म्हणतो, खूप चांगली आहे असं तुम्हाला वाटतं? हो, चांगल्या क्वालिटीचा माल देतो आणि ऑर्डर केल्यानंतर तो माल खराब देणार नाही. आणि किडका वगैरे माल असेल तर आम्ही बदल्यामध्ये काढून टाकतो आणि ऑर्डर घेतल्यानंतर तो चांगल्या प्रतीचा माल जाईल ह्याची स्वतः काळजी घेतो. आणि तशी पॅकिंग करून घरी वजनं करून त्या व्यापाऱ्याला पाठवतो. कारण त्याला पुन्हा वजनाचा त्रास नाही, हमालीचा त्रास नाही. हमालीचे पैसे वाचतात, वजनाचे पैसे वाचतात. त्याच्यामुळे माझ्या घरी 100 किलोचा काटा वजन आहे, ते वजन करून मी ते पाठवला जातो. मला एक सांगा की कुठलीही गोष्ट असलेली आपल्याला सगळ्याच गोष्टी माहीतच असतात असं नाही. आपण कुणाचा सल्ला घेतो, कुणाही तरी मदत घेतो. मग हे सगळं भाजीपाला पिकवायला किंवा इतर काय आहे
कुठले अधिकारी किंवा इतर तुमचे मित्र किंवा अजून कोण दुकानदार असतील ह्यांची कोणाची तुम्हाला मदत झाली की जेणेकरून तुम्ही अशा खूप चांगल्या प्रकारचं उत्पादन घेता? कृषी कर्जत विद्यापीठाचे मर्दाने साहेब, रवींद्र मर्दाने साहेब, यांची मला खूप मदत होते. हां. खालापूर कृषी केंद्राचे मला भोमे साहेब हां. आणि आता गव्हाणे साहेब सिंधुदुर्गाचे, त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. आणि सचिन पाटील म्हणून बी बियाण्याचे दुकानदार आहे, ते पण मला चांगले मार्गदर्शन करतात. त्यांचा मोलाचा सहकार्य असतं मला.